नमस्कार, मी शोभा जाधव। आज आपण चटपटीत अशीच रेसिपी बनवणार आहोत, कारण आषाढ महिना सुरू आहे, त्यामुळे मी आषाढ स्पेशलच रेसिपी दाखवते आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोंबडी वड्याचं पीठ कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर कोंबडी वडे म्हणजे कोंबडी वडे ह्या रेसिपीचं नावच कोंबडी वडे आहे। मालवण साईड किंवा कोकणात वगैरे ह्या पद्धतीचे वडे बनवतात। जेव्हा आपण चिकन बनवतो, चिकन ग्रेव्ही बनवतो, त्याच्यासोबत खाण्यासाठी ते लोक हे बनवतात। खानदेशात वगैरे हा प्रकार नाहीये, म्हणजे कोणाला माहित पण नाहीये हा आयटम। आता आम्ही इकडे मुंबईत राहत असल्यामुळे आम्हाला ते मुलांना आवडतं आणि मला स्वतःला सुद्धा खूप आवडतं, त्यामुळे मी हे कोंबडी वड्याचं पीठ घरीच बनवते। तर चला आता आपण साहित्य बघूया, कोंबडी वड्याला काय साहित्य लागणार आहे ते, आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। बरेच जण म्हणजे वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची, तर मी अगदी सोपी पद्धत अशी दाखवणार आहे की पटकन तयार होईल असं। तर आता मला लागणार आहे साहित्य, मी काढूनच ठेवलेले आहे। 1 किलो असे मी तांदूळ घेतलेले आहे, ते पण जे भाकरीला वापरतो ना, भाकरी करण्यात तिथे जाड असे तांदूळ असतात तसे मी वापरणार आहे। म्हणजे सुगंधी वगैरे तांदूळ घेण्याची काही गरज नाही, तेच वापरायचे, म्हणजे वडे असे छान बनतात। तर ते मी 1 किलो घेतलेले आहे। तर 1 किलोच्या प्रमाणात आता मी सगळं दाखवते। 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे, बरोबर ही अर्धी वाटी उडदाची डाळ आहे, ही छोटी अर्धी वाटी, वाट्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत। चण्याच्या डाळीला जरा मोठी वाटी आहे, त्याच्यानंतर म्हणजे हीच वाटी भरून चण्याची डाळ आहे, पण ती आता मी दुसऱ्या वाटीमध्ये काढलेली आहे, म्हणून मग मला वाटी दुसरी घ्यायला लागली। आणि ह्या वाटीनेच मोजलं आहे सगळं। ह्या वाटीत मी उडदाची डाळ अर्धी घेतलेली आहे, ज्वारी थोडीशी घेतलेली आहे, ही वाटी अर्धी वाटी धणी लागणार आहे मला, आणि 2 वाट्या गहू, म्हणजे ह्याच वाटीने मी मोजलेलं आहे सगळं, 2 वाट्या गहू। पुन्हा मला लागेल बडीशोप, ह्या चमच्याने मोजलेलं आहे बघा, टेबलस्पून असतो ना आपला, त्याने हे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे। त्यानंतर मी घेतलेले आहे 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, लवंग 4-5 लवंगा घेतलेल्या आहे, 4-5 काळी मिरी घेतलेली आहे, 1 चक्रफूल घेतलेलं आहे, आणि 1च चमचा मेथी पावडर घेतलेली आहे, म्हणजे मेथीचे दाणे घेतलेले आहे। हा टेबलस्पून भरून 1 चमचा। तर हे आता आपल्याला छानसं असं भाजायचं आहे। तर सगळं असं काही खमंग भाजायचं नाही, तांदूळ आणि गहू हे फक्त असं साधे नॉर्मल भाजायचे, आणि बाकीचं आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं। तर आपण भाजण्याची तयारी करूया। आता इथे मी गॅस पेटवते आहे, कढई ठेवूया, कढई गरम होऊ द्या जरा, आणि अतिशय सोपी आहे, खूप जास्त काय वेळ पण लागत नाही याला। आता हे तांदूळ काही जण रात्री धुतात स्वच्छ आणि पंख्याच्या हवेखाली सुकवतात, पण आता पाऊस असल्यामुळे मी काय तसं काही केलेलं नाहीये, मी फक्त असं आता हलके असे भाजून घेणार आहे। कढई गरम झालेली आहे, येस आता ते 3 भागामध्ये खमंग भाजायचं नाहीये, थोडंसं हलकसच भाजायचं आहे। तर मी हलकेसे भाजून घेणार, हलकेसे म्हणजे 1 मिनिटभर भाजून घ्यायचे। अशा प्रकारे मी आता सर्व तांदूळ भाजून घेते। बघू शकता आपण, गॅस कमी करूया। तांदूळ माझे हलकेसे भाजून झालेले, 1 मिनिटभर 3 स्लॉटमध्ये मी भाजून घेतलेले। आता गहू सुद्धा आपल्याला हलकेसेच भाजायचे, 1 मिनिटभर भाजायचे। आपण आता गहू 1 मिनिटभर असे भाजून घेऊ। बघू शकता गहू सुद्धा मी असे हलकेसेच भाजलेले, 1 मिनिटभरासाठी भाजले। आता ज्वारी पण आपण तशीच थोडीशी हलकीशीच भाजून घेतो। याला पण आपण मिनिटभर भाजू। बघू शकता ज्वारी पण आपण मिनिटभर भाजलेली आहे। आता चण्याची डाळ घेतो, ती आपल्याला छान खमंग भाजायची, तर हिला मी खमंग भाजून घेते।
डाळ आपण छान खमंग भाजून घेणार आहोत. बघू शकता खमंग अशी चण्याची डाळ मी भाजलेली आहे. 5 ते 7 मिनिटं लागली खमंग भाजायला. आता ही पण आपल्याला कमी गॅस केला आहे. ही पण अर्धी वाटी उडदाची डाळ, ती पण आपल्याला छान भाजून घ्यायची. ती पण आता मी भाजून घेते. बघू शकता उडदाची डाळ पण मी छान खमंग अशी भाजून घेतली. आता आपण धणे भाजणार आहोत. ते पण असे छान खमंग भाजून घेणार. बघू शकता धणे पण छान भाजून झालेले आहे. छान वास सुटलेला आहे धण्यांचा. तर आता आपले धणे भाजून झालेले आहे. आता इथे जिरं आणि बडीशोप एकत्रच टाकूया. ते पण आता मी छान असे भाजून घेणार. बघू शकता जिरं आणि बडीशोप पण आपली छान भाजून झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी मेथी दाणे, लवंग आहे आपली दालचिनी आहे, चक्रफूल, 4-5 तुमचं लवंग आणि 4-5 मिरी आहेत, काळी मिरी आणि 1 चमचा मेथी दाणे. हे पण आपण आता छान भाजून घेऊया. हे पण आपण छान भाजायचं. बघू शकता आपले मेथी दाणे आणि ते बाकीचे सगळं छान भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करतो आहोत. ऑलमोस्ट आपल्याला ही वडेपीठ भाजणी झालेली आहे. हे पण आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. कढई गरम आहे. बघू शकता अगदी अर्ध्या तासाच्या आत सगळं रेडी झालेलं आहे. हे आता आपण असं मिक्स करणार आहोत. आणि गिरणीवर दळायला द्यायचं आहे किंवा घरघंटी असेल तर घरघंटीवरती दळायचं आहे. थोडंसं जाडसर दळायचं आहे, एकदम बारीक नाही दळायचं आहे. वडेपीठ सांगितलं ना गिरणीवाल्यांना तर ते छान दळून देतात. तर तयार आहे आपली वडापीठ भाजणी. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एक सांगायचं विसरले, नंतर मग करताना थोडंसं मीठ घालायचं आणि गरम पाण्यामध्ये मळून मग वडे थापायचे आणि तळायचे. आणि हे वडे चिकन सोबत, चिकन करी किंवा मटन करी सोबत अतिशय उत्कृष्ट लागतात. खूप छान लागतात. आमच्याकडे सर्वांना आवडतात. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.